हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. ऑगस्ट महिन्यातला आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे अंतराळ. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली न्यूज, भारताच्या शिरपेचात एक जो काही तुरा मानाचा खोवण्यात आलेला आहे त्याच्या संदर्भात आहे. भारतानं यशस्वीपणे चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग त्या ठिकाणी केलेलं आहे. जुलै महिन्याच्या चालू घडामोडीमध्ये हे ॲक्च्युली चंद्रयानचं प्रक्षेपण कसं झालं होतं हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये घेतलं होतं. पण तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा ऑफिशियली भारताचं चांद्रयान-3 जेव्हा चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग करेल तेव्हा आणखीन मी तुम्हाला डिटेलमध्ये घेईल असं सांगितलं होतं. पण आणखीन जर तुम्हाला डिटेल काही पाहिजे असेल तर जुलै महिन्याची चालू घडामोडीची जी काय बॅच आहे ती पण तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. पण सध्याला आपण हे चंद्रावरचं जे काही सॉफ्ट लँडिंग झालेलं आहे ते आपण बघूयात काय प्रकार झालेला आहे. सो चांद्रयान-3 जे चंद्रावरती भारतानं पाठवलेलं यान आहे त्याचं सॉफ्ट लँडिंग त्या ठिकाणी झालेलं आहे. ह्याला सॉफ्ट लँडिंग का म्हणायचं हे पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. कारण हे जे काही यान आहे ते चंद्राच्या भोवती फिरत होतं आणि हे चंद्राच्या भोवती फिरणारं यान अतिशय वेग कमी करून त्या ठिकाणी चंद्रावरती अलगद उतरवण्यात आलेलं आहे, म्हणून त्याला सॉफ्ट लँडिंग म्हणतो. टप्प्यामध्ये आपण बघूयात नक्की काय प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे. तारीख अतिशय महत्त्वाची आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी याचं सॉफ्ट लँडिंग त्या ठिकाणी झालेलं आहे. 14 जुलै रोजी त्याचं प्रक्षेपण त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. 23 ऑगस्ट ही आपल्यासाठी महत्त्वाची तारीख आहे. संध्याकाळी 6:04 चांद्रयान-3चं चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग झालेलं आहे. याच्यामुळे विक्रम काय झालाय बघा, तर अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत जगातला चौथा देश आहे. परंतु हे यान ज्या ठिकाणी उतरलं ते ठिकाण आहे चंद्राचं दक्षिण ध्रुव. आतापर्यंत हे जे काही पहिले 3 देश होते, ह्या 3 देशातल्या कुठल्याही देशानं या ठिकाणी दक्षिण ध्रुवावर यान उतरवलं नव्हतं. त्यामुळं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला देश आहे. सो जगातला एकूण चौथा देश, तर दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा तो पहिला देश ठरलेला आहे. जेव्हा हे यान सॉफ्ट लँडिंग करत होतं तेव्हा इस्रो यूट्यूबवर लाईव्ह होतं आणि ह्याचा पण एक विक्रम झालेला आहे की यूट्यूबवर सर्वाधिक पाहिलेलं लाईव्ह स्ट्रीमिंग काय आहे, तर चांद्रयान-3चं सॉफ्ट लँडिंग. जवळजवळ 80 लाख लोक लाईव्ह यूट्यूबला बघत होते की चंद्राचं सॉफ्ट लँडिंग कसं त्या ठिकाणी होतंय. सो यूट्यूबच्या इतिहासातला पण हा एक वेगळा रेकॉर्ड झालेला आहे. यूट्यूबवर सर्वाधिक पाहिलेलं हे लाईव्ह स्ट्रीमिंग त्या ठिकाणी आहे. 80 लाख लोक चांद्रयान-3चं सॉफ्ट लँडिंग त्या ठिकाणी पाहत होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चांद्रयानच्या टप्प्यातील लँडिंगसाठी जी आहे ती म्हणजे 15 मिनिट्स ऑफ टेरर. चांद्रयानचं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होण्यासाठी जे काही शेवटची 15 मिनिटं असतात त्याला 15 मिनिट्स ऑफ टेरर असं त्या ठिकाणी म्हटलं जातं, कारण हे फार क्रुशियल असतात. टोटल 4 टप्पे लँडिंग प्रक्रियेमध्ये होती. पहिली होती रफ ब्रेकिंग, दुसरी होती ॲटिट्यूड होल्ड, नॉट अ ॲल्टिट्यूड. बऱ्याच वेळेला तुम्हाला असं वाटू शकतं की अल्टिट्यूड आहे, अल्टिट्यूड नाही, ॲटिट्यूड होल्ड. नंतर आहे 3 फाईन ब्रेकिंग आणि 4था आहे टर्मिनल डिसेंट. सो आयोग फक्त लक्षात विचारू शकतं की लँडिंगच्या प्रक्रियेमध्ये एकूण 4 टप्पे होते. कुठले टप्पे होते हे आयोग विचारणार नाही, परंतु 4 टप्पे होते हे तुम्हाला माहीत पाहिजे. आता ह्या 4 टप्प्यामध्ये काय केले बघा. जर तुम्हाला फोटोग्राफ क्लिअर लक्षात येत असेल तर मी तुम्हाला दाखवतो बघा. इथं हे यान जे आहे ते हॉरिझॉन्टल आहे. हॉरिझॉन्टल म्हणजे काय, आपण धरून झालो की हे यान जे आहे ते त्या ठिकाणी असं आडवं होतं आणि हे आडवं जे आहे ते यान असं चंद्राच्या कक्षेभोवती फिरत होतं. फॉर एक्झाम्पल आपण हे यान आहे असं धरून चालू, ओके. हे यानाची खालची बाजू आहे, ओके. आणि हे जे यान आहे हे चंद्राभोवती अशा पद्धतीने त्या ठिकाणी फिरत होतं, ओके. लक्षात ठेवा. आता हे यान जे हॉरिझॉन्टली फिरत आहे ते हॉरिझॉन्टल म्हणजे थोडक्यात काय, इथं पाय त्या ठिकाणी आहेत त्याचे, ओके. सो या ठिकाणी त्याचे पाय आहेत, आपण असं धरून चाला. सो पाय इकडच्या बाजूला आहेत आणि हे यान अशा पद्धतीने चंद्राभोवती फिरते. परंतु हे यान चंद्रावरती जेव्हा सॉफ्ट लँडिंग करायचं होतं तेव्हा त्याला व्हर्टिकली करण्यात आलं. इथं बघा हॉरिझॉन्टल आहे, हॉरिझॉन्टल आहे, हॉरिझॉन्टल आहे, परंतु इथं येताना ते काय झालेलं आहे, व्हर्टिकल झालेलं आहे. सो वेगानं फिरणाऱ्या चांद्रयान-3 जे हॉरिझॉन्टल फिरत होतं त्याला व्हर्टिकल करून चंद्राच्या भूमीवर उतरवणं हे या प्रक्रियेतील सर्वात मोठं चॅलेंज त्या ठिकाणी होतं आणि हेच मी त्या ठिकाणी लिहिलंय. चॅलेंज म्हणजे आव्हान काय आहे, वेगात असलेल्या क्षितिज समांतर म्हणजे हॉरिझॉन्टल लँडरला, विक्रम नावाचं जे काही लँडर आहे ते हॉरिझॉन्टली चंद्राच्या कक्षेभोवती फिरत होतं. त्याला सॉफ्ट करण्यासाठी, सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी उभ्या स्थितीत आणणं. जे काही आडवं असलेलं लँडर आहे त्याला उभ्या स्थितीमध्ये आणण्यासाठी
हे सर्वात मोठं चॅलेंज इस्रोकडे त्या ठिकाणी होतं. संपूर्ण प्रवासामध्ये लँडरचा वेग प्रति सेकंद 1680 मीटरवरून प्रति सेकंद 1 मीटर इतका कमी करण्यात आला. म्हणजे एक यान जे 1680 मीटर प्रति सेकंद एवढ्या वेगाने फिरत होतं, त्याच लँडरचा वेग किती करण्यात आला? एका सेकंदाला 1 मीटर. म्हणजे किती चॅलेंजिंग राहिलं असेल बघा. ही फार महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी आहे. त्यामुळं आतापर्यंत जगातल्या बऱ्याच देशांना या चंद्राच्या भूमीवरती सॉफ्ट लँडिंग करणं का अवघड झालं तुम्हाला त्या ठिकाणी कळलं असेल. तर लक्षात ठेवा, आपण 2 प्रयत्नात गेलोय. चांद्रयान 1 हे जे आपण राबवलं होतं ते सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी नव्हतं. चांद्रयान 2 आणि चांद्रयान 3 आपण सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी पाठवलं होतं. याच्या अगोदर अमेरिका बघितलं, रशिया बघितलं, तर त्यांना 15-15 वेळा प्रयोग करण्यात आले सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी. आपण केवळ 2 प्रयत्नांमध्ये त्या ठिकाणी चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग केलेलं आहे. सो बाकीच्या देशांच्या तुलनेमध्ये आपण अगदी कमी प्रयत्नात म्हणजे 2 प्रयत्नातच त्या ठिकाणी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग त्या ठिकाणी करू शकलोय. अदर कंपॅरिझन बघायला गेलं तर रशिया आणि अमेरिका त्यांना 5 किंवा 10 पेक्षा जास्त वेळा अटेम्प्ट घ्यावा लागला चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग त्या ठिकाणी करण्यासाठी. ओके, सो ह्यात चॅलेंज काय होतं तुम्हाला कळलं. जे हॉरिझॉन्टली फिरणारं विक्रम लँडर होतं त्याला व्हर्टिकली म्हणजे उभ्या स्थितीत आणणं आणि मग चंद्राच्या पृष्ठभागावर लँड करणं हे त्या ठिकाणी मोठं चॅलेंजिंग गोष्ट त्या ठिकाणी होती. ओके, एकदा का लँड झालं त्याच्यानंतर लगेच यानाने एक संदेश देखील पाठवला आणि संदेश माहिती असू द्या, आय रिच्ड माय डेस्टिनेशन अँड यू टू. मी माझ्या इच्छित ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि माझ्यासोबत तुम्ही पण या ठिकाणी पोहोचलेला आहात. ओके, नंतर हे एक क्वेश्चन मार्क वालं त्या ठिकाणी आहे. आय एम नॉट शुअर अबाउट दॅट, परंतु वर्तमानपत्रांमध्ये आणि काही न्यूज चॅनलवरती हे सांगण्यात आलं होतं की प्रज्ञान नावाचं जे काही रोव्हर आहे, 6 चाकी एक गाडी जी आहे, त्या गाडीच्या चाकांवरती आपल्या देशाचा राष्ट्रध्वज आणि इस्रोचा लोगो आहे. त्यामुळं हे प्रज्ञान नावाचं रोव्हर जेव्हा पुढं जात होतं तेव्हा चंद्राच्या भूमीवरती इस्रो आणि तिरंग्याचे ठसे उमटवत प्रवास करत होतं असं काही लोकांचं म्हणणं आहे. पण इस्रोनं तरी देखील त्यांच्या ऑफिशियल साईटवर असं काही लिहिलेलं नाही, पण तो फक्त माहिती असू द्या असा काहीतरी प्रकार झाला होता. रोवर जे आहे लँडरमध्ये असलेलं 6 चाकी गाडी जी आहे त्याला आपण रोवर म्हणतो. त्या रोवरला 6 चाकं आहे. ह्या 6 चाकांवरती त्या ठिकाणी काय केलंय त्यांनी, भारताचा तिरंगा आणि इस्रोचा लोगो टाकलेला आहे. त्यामुळं हे रोवर जेव्हा पुढे जाईल तेव्हा चंद्राच्या भूमीवरती त्या ठिकाणी अशा प्रकारे तिरंग्याचा आणि इस्रोचा सिम्बॉल त्या ठिकाणी उमटवत जाईल असं त्या ठिकाणी होतं. मोहिमेचे शिल्पकार टोटल 6 लोक आहेत. त्यातलं पहिलं महत्त्वाचं नाव आहे या सोमनाथ, जे आपल्या इस्रोचे अध्यक्ष आहेत. पी विरामुथुवेल, नंतर एस मोहन कुमार, एस उन्नीकृष्णन अय्यर, एम शंकरन, ए राजराजन. ओके, अशी त्या ठिकाणी त्यांची नावं होती. बरेच लोक त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहेत. ओके, सगळे साऊथ मधले आहेत. चांद्रयान 3चं प्रक्षेपण माहिती असू द्या 14 जुलैला झालं होतं. सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटावरून LVM-3M4 नावाचं लॉन्चिंग व्हेकल जे आहे त्याच्या माध्यमातून त्याचं प्रक्षेपण करण्यात आलं. हा प्रक्षेपक 43.43 मीटरचा आहे. 4 मीटर वजन आहे, 640 टन वजन आहे. व्यास आहे 4 मीटर, 640 टन इतकं वजन आहे. 3 स्तराचं हे आहे. भारताचा हा सर्वात वजनदार प्रक्षेपक आहे. त्याला फॅट बॉय किंवा बाहुबली असं देखील म्हटलं जातं. हे LVM-3M4चं त्या ठिकाणी 7वं प्रक्षेपण होतं. थोडक्यात LVMचं हे 7वं प्रक्षेपण होतं. चांद्रयान 3 वरती जे काही पेलोड्स होते त्या पेलोडचं एकूण वजन 3900 किलो होतं. त्याच्यामध्ये लँडर होतं 1752 किलो, त्याच्यामध्ये 26 किलो वजनाचा प्रज्ञान नावाचा रोवर देखील होता. प्रोपल्शन मॉडेल जे आहे ते 2148 किलो इतकं वजनाचं होतं. सो माहिती असू द्या चांद्रयान 3चं प्रक्षेपक वगळता वजन किती होतं, 3900 किलो. ओके, सो काही इन्फोग्राफिक्स आहे, त्या इन्फोग्राफिक्समध्ये दिलेलं आहे की 14 जुलैला प्रक्षेपण झालं. ओके, फॅट बॉय LVM-3M4 असं त्याचं नाव आहे. कुठून केलं, किती वेळ लागलेला आहे वगैरे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. ओके, चांद्रयान 3चं उद्देश तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतो की सेफ अँड सॉफ्ट लँडिंग, चंद्राच्या भूमीवरती सेफ अँड सॉफ्ट लँडिंग करणं. नंतर चंद्राच्या भूमीवरती वाहन चालवणं म्हणजेच डेमॉन्स्ट्रेशन ऑफ रोवर्स कॅपॅबिलिटीज. पहिलं आहे सॉफ्ट लँडिंग करणं, दुसरं रोवर चालवणं आणि तिसरं फक्त रोवर चालवून थांबायचं नाही तर तिथं आपल्याला काही शास्त्रीय प्रयोग करायचे आहेत. म्हणजेच इनसाइट सायंटिफिक ऑब्झर्वेशन्स आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहेत. सो आयोग तुम्हाला त्या ठिकाणी विचारू शकतं की ह्या चांद्रयान 3चे उद्देश काय आहेत. एक
सॉफ्ट लँडिंग करणं, 2 त्या ठिकाणी वाहन चालवणं, 3 शास्त्रीय प्रयोग करणं. हे 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवा. आयोग काहीतरी वेगळं देईल की चंद्राच्या भूमीवर पाणी शोधणं, काहीतरी वेगळं वगैरे ऑप्शन देऊ शकतो. सो हे 3च उद्देश त्या ठिकाणी आहेत इस्रोच्या ऑफिशियल साईटला. ओके, मोहिमेचे घटक आहेत बघा 3. विक्रम नावाचं लँडर आहे, विक्रम साराभाई यांच्या नावावरून लँडरला नाव देण्यात आलेलं आहे. प्रज्ञान नावाचं रोव्हर आहे, 6 चाकांचं वाहन. आणि 3 नंबरला आहे प्रोपल्शन मॉडेल. हे जे काही 2 वरचे भाग आहेत, विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर, त्यांना चंद्राच्या कक्षेत पोहोचवण्यासाठी जी काही इंधन यंत्रणा आहे त्याला प्रोपल्शन मॉडेल असं म्हटलेलं आहे. सो चांद्रयान 2 मध्ये पण हेच होते बघा. चांद्रयान 2 मध्ये जर बघायला आलं तर चांद्रयान 2 मध्ये पण विक्रम लँडर होतं आणि प्रज्ञान नावाचं रोव्हर त्या ठिकाणी होतं. प्रोपल्शन मॉडेल त्या ठिकाणी नव्हतं. प्रोपल्शन मॉडेलच्या ऐवजी ऑर्बिटर त्या ठिकाणी होतं. ओके, सो इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो की या चांद्रयान मोहिमेचे 3 घटक कुठले आहेत? विक्रम नावाचं लँडर, प्रज्ञान नावाचं रोव्हर आणि तिसरं आहे प्रोपल्शन मॉडेल. प्रोपल्शन मॉडेल काय आहे? हे एक इंधन यंत्रणा आहे जी विक्रमला आणि प्रज्ञानला चंद्राच्या कक्षेमध्ये त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी जाणार आहे. ओके, येस. चांद्रयान 2 नावाची जी काही मोहीम राबवली त्याच्यामध्ये ऑर्बिटर होतं. हे ऑर्बिटर अजून चंद्राच्या कक्षेभोवती फिरतंय, त्यामुळं आवश्यक वाटेल तेव्हा हे कक्षीय यान विक्रम लँडर सोबत संपर्क साधू शकतं. म्हणून तिसऱ्या मोहिमेमध्ये म्हणजे चांद्रयान 3 मध्ये ऑर्बिटर त्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं नव्हतं, कारण ऑलरेडी चांद्रयान 2 मध्ये जे काही ऑर्बिटर आपण पाठवलेलं होतं कक्षीय यान, ते अजून सुद्धा चंद्राच्या कक्षेमध्ये फिरता. जेव्हा विक्रमला वाटेल की आपल्याला काहीतरी इस्रोला संदेश पाठवायचा आहे किंवा आपल्याला ऑर्बिटर सोबत कॉन्टॅक्ट करायचा आहे, तो हवे असेल तेव्हा विक्रम लँडर सोबत तो कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी करू शकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याकडं बजेट जे आहे ते बजेट कमी होतं आणि सर्वात जास्त बजेटचा जो खर्च असतो कुठल्याही यानाचा तो इंधन यंत्रणेवर होत असतो. सो आपल्याला कमी इंधनामध्ये चंद्रावरती जायचं होतं, म्हणून आपण चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर केला. आणि जर आपल्याला चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पृथ्वीभोवती कक्षा वाढवावी लागणार होती, पृथ्वीभोवती काही फेरे मारावे लागणार होते आणि पृथ्वीभोवती फेरे मारून मग आपण चंद्रावरती जाणार होतो. चंद्राच्या कक्षेत गेल्यानंतर देखील चंद्रावरती आपण काही फेरे मारणार होतो आणि फायनली आपण त्या ठिकाणी चंद्रावरती लँड करणार होतो. त्यामुळे जर लक्षात आलं तर 14 जुलै रोजी प्रक्षेपण आहे आणि 23 ऑगस्ट रोजी आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. त्यामुळे एवढा मोठ्या कालावधी होण्याचं कारण काय आहे तर या यानानं पृथ्वीभोवती काही फेऱ्या मारलेल्या आहेत, चंद्राभोवती काही फेरे मारलेले आहेत, मगच ते चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग त्या ठिकाणी केलेलं आहे. कारण एखाद्या यानाला पृथ्वीभोवती जर फेरी मारायची असेल किंवा डिरेक्टली जर चंद्रावरती जायचं असेल तर मोठ्या प्रमाणात इंधनाची गरज लागते. आपल्याकडे इंधनाची कमतरता होती, म्हणजेच आपल्याकडं फायनान्सिंग तेवढं नव्हतं, म्हणून आपल्याला कमी पैशामध्ये ही मोहीम यशस्वी करायची होती. म्हणून आपण कमी इंधनामध्ये त्या ठिकाणी गेलेलो आहे आणि याच्यासाठी पूर्णपणे आपण गुरुत्वाकर्षण शक्तीचा आपण त्या ठिकाणी वापर केलेला आहे. सो हे यान पृथ्वीभोवती किती फेऱ्या मारल्या? 5 आवर्तनं पूर्ण केली आणि त्याची 5 आवर्तनं वेगवेगळ्या कक्षेमध्ये होती. लाईक कसं, इथं त्या तुम्हाला लक्षात येईल बघा. 5 आवर्तनं होती पण वेगवेगळ्या कक्षेतली होती. 1, 2, 3, 4 आणि 5. आवर्तनं म्हणजे काय तर आपण म्हणतो की त्याची कक्षा जी आहे ती आहे. सो पहिल्यांदा या आवर्तनामध्ये फिरत होतं. ओके, नंतर त्यानं आपली कक्षा बदलली, इथं गेलं, इथं गेलं, इथं गेलं, नंतर इथं गेलं, नंतर त्या ठिकाणी चंद्रावरती गेलं. चंद्रावरती पण 1, 2, 3, 4, 5, 6 आवर्तनं पूर्ण करून 7व्या आवर्तनाला त्या ठिकाणी ते गेलेलं होतं. ओके, सो लक्षात ठेवा, महत्वाची गोष्ट आहे की या यानानं चंद्राभोवती आणि पृथ्वीवरती काही आवर्तनं पूर्ण केली, म्हणजेच काही राऊंड्स पूर्ण केले आणि मगच ते चंद्रावरती त्या ठिकाणी गेलेलं आहे. चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला 5 ऑगस्ट 2023ला. चांद्रयान 3च्या बाबतीत काही तारखा अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या तुम्हाला लक्षातच ठेवायच्या. एक, चांद्रयानचं प्रक्षेपण कधी झालं? 14 जुलै 2023. दुसरी महत्त्वाची गोष्ट, चंद्राच्या कक्षेत त्याने प्रवेश कधी केला तर 5 ऑगस्ट 2023 आणि चंद्राच्या भूमीवरती यान कधी उतरवलं? 23 ऑगस्ट. 14 जुलै, 5 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट ह्या तारखा अतिशय महत्त्वाच्या आहेत. या तारखांवरती आयोग प्रश्न विचारेल म्हणजे विचारेल. ओके, तो तारखा चांगल्या लक्षात ठेवा. ओके, नंतर चंद्रावर अंतराळाला उतरवण्याचा भारताचा हा दुसरा प्रयत्न आहे, कारण चांद्रयान 2 मध्ये पण आपण अशा प्रकारे चंद्रावरती यान उतरवण्याचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न आपला असफल त्या ठिकाणी झालेला होता. या शोध मोहिमेचा कालावधी किती आहे तर 1 चांद्र दिवस. पृथ्वीवरचे 14 दिवस म्हणजे चंद्रावरचा 1 दिवस त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आयोग प्रश्न विचारू शकतं की या मोहिमेचा कालावधी किती आहे? 1 चांद्र दिवस किंवा पृथ्वीवरील चंद्रा दिवस 14 दिवस. ओके, चलो नंतर मोहिमेतील उपकरणे बघूयात. विक्रम नावाचं लँडर असेल. ओके,
प्रज्ञान नावाचं रोवर असेल किंवा प्रोपोर्शनल मॉड्यूल असेल. तर टोटल किती त्या ठिकाणी उपकरणं होतं. कारण जर तुम्हाला लक्षात आलं की आपण याचे उद्देश बघिटले बघा, या उद्देशामध्ये आपण सॉफ्ट लँडिंग बघितलं, 2 नंबरला आपण बघितलं प्रज्ञान नावाच्या रोवरचं डेमॉन्स्ट्रेशन करायचं आहे, आणि 3 नंबरला बघितलं होतं की काही चंद्रावर आपल्याला इन सिटू एक्सपेरिमेंट्स त्या ठिकाणी करायचे आहेत. आणि हे एक्सपेरिमेंट्स करायचे असतील तर या पेलोड्सवरती किंवा ह्या लँडरवरती किंवा रोवरवरती काय असावे लागतील, उपकरणं असावे लागतील. ही उपकरणं काही विशिष्ट गोष्टींचा अभ्यास करतील. त्यामुळे आयोग तुम्हाला विचारू शकतं की या लँडरवरती कुठली कुठली उपकरणं होती. सो विक्रम नावाचं जे काही लँडर आहे त्याच्यावरती जे काही उपकरण होतं त्याचं पहिलं नाव आहे रंभा. रंभा म्हणजे काय, रेडिओ ॲनाटॉमी ऑफ मून बाउंड हायपर सेन्सिटिव्ह आयनोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर. म्हणजे चंद्राच्या जे काही वातावरण आहे त्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणी आहे. सो चंद्राच्या पृष्ठभागाजवळील प्लाझ्माची विविध वेळांमध्ये घनता तपासणे हे 1 नंबरचं त्या ठिकाणी उपकरण होतं. 2 नंबरचं होतं चास्ते. चास्ते म्हणजे काय, चंद्राज सरफेस थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट. चंद्राच्या ध्रुवानजीकच्या म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळच्या नजीक औष्णिक गुणधर्म तपासणं. म्हणजे चंद्राच्या भूमीवरती, चंद्राच्या भूमीपासून खाली म्हणजे जमिनीमध्ये किंवा चंद्राच्या पृष्ठभागावरून काही अंतरावर टेम्परेचर कसं आहे त्याला आपण थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट म्हणतो. म्हणजे थर्मल गुणधर्म काय आहेत. नंतर आहे इल्सा नावाचं उपकरण, इन्स्ट्रुमेंट फॉर लुनार सेझमिक ॲक्टिव्हिटी. सेझमिक ॲक्टिव्हिटीवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की काही भूकंपाच्या नोंदी त्या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत. ओके. नंतरला आहे 4 नंबरला LRA. LRA म्हणजे काय, लेझर रेट्रो रिफ्लेक्टर अरे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर हे आपल्याला नासानं दिले. नासाची भविष्यातली एक चांद्र मोहीम आहे, त्याचं नाव आहे आर्टेमिस. आर्टेमिस मोहिमेसाठी नासानं आपल्याला एक उपकरण दिलं. हे उपकरण आपण आपल्या लँडरवरती बसवलेलं होतं, त्याचं नाव आहे LRA. चंद्राच्या अभ्यासासाठी तसेच पृथ्वी आणि चंद्रामधील जे काही अंतर आहे ते निश्चित करण्यासाठी नासाकडून एक उपकरण देण्यात आलं होतं. चंद्राची गतिशीलता म्हणजे चंद्र कशा पद्धतीनं फिरतो आहे, त्याचा वेग कसा आहे हे समजून घेतलं जाणार आहे. चंद्राचे कक्षीय आवर्तन, त्याचा ग्रहावर होणारा परिणाम हे समजून घेण्यास मदत होणार आहे. प्लस चंद्र आणि पृथ्वीमधलं जे काही अंतर आहे ते अधिक अचूकतेनं त्या ठिकाणी समजण्यास आपल्याला मदत होणार आहे. सो विक्रम नावाचं लँडर आहे, त्याच्यावर 4 उपकरणं त्या ठिकाणी आहे, रंभा, चास्ते, नंतर त्या ठिकाणी तुमचं आहे इल्सा आणि नंतर आहे LRA. त्यातलं LRA आपण नासाकडून त्यांनी दिलेलं त्या ठिकाणी होतं. सो इथं दिसते बघा तुम्हाला हे विक्रम नावाचं लँडर आहे, इथं रंभा आहे बघा वरच्या बाजूला. ओके. त्याच्यानंतर चास्ते त्या ठिकाणी आहे, नंतर आहे इल्सा आणि LRA. सो विक्रम नावाचं लँडर जे चंद्रयान 3 वरती चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग त्या ठिकाणी गेलं होतं, त्याच्या ठिकाणी काही अशी उपकरणं आहेत, ही उपकरणं विविध गोष्टींचा त्या ठिकाणी अभ्यास करणार आहे. नंतर आहे रोवर. रोवर म्हणजे काय, 6 चाकांची जी काही गाडी आहे जी चंद्राच्या पृष्ठभागावरती चालणार आहे त्याला आपण रोवर म्हणतो आणि त्याला प्रज्ञान आपण असं नाव दिलेलं आहे. त्याच्यामध्ये टोटल 2 त्या ठिकाणी आहे बघा, लक्षात ठेवा. 4, 2 लँडरवरती 4, रोवरवरती 2 आहे. रोवरती 2 कुठले आहेत, APXS अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर. चंद्राच्या पृष्ठभागाचे रासायनिक गुणधर्म तपासणे आणि खनिजांचा अभ्यास करणे. भविष्यामध्ये आपल्याला दुसऱ्या ग्रहांवरती काही मोहिमा राबवायच्या असतील तर त्या ठिकाणी आपल्याला तिथल्या खनिजांचा काही वापर करता येऊ शकतो का, किंवा तिथले रासायनिक गुणधर्म कसे आहेत ह्याचा अभ्यास त्या ठिकाणी केला जाणार आहे. आणि 2 नंबरला आहे लिब्स, लेझर इंड्यूस ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप. म्हणजे चंद्रावरील माती आणि दगडांमधील मूलद्रव्यांचा त्या ठिकाणी शोध घेतला जाणार आहे. हे रोवरवरती असलेली 2 उपकरणं त्या ठिकाणी आहेत, APXS आणि लिब्स. नंतर आहे प्रपल्शन मॉडेल. प्रपल्शन मॉडेल जे आहे, जे आपण म्हटलं होतं की ही एक इंधन यंत्रणा आहे जी रोवर आणि लँडरला त्या ठिकाणी चंद्राच्या कक्षेमध्ये घेऊन जाणार आहे. त्याच्यामध्ये फक्त एकच आहे बघ, प्रोपल्शन मॉडेलमध्ये काय आहे, शेप आहे. हे काय करतंय, चंद्राच्या कक्षेभोवती त्या ठिकाणी फिरणार आहे. सो प्रोपल्शन मॉडेलमध्ये केवळ एकच त्या ठिकाणी उपकरण आहे, त्याचं नाव आहे शेप. शेप म्हणजे काय, स्पेक्ट्रोपॉलिरिमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट. हॅबिटेबल प्लॅनेट म्हणजे काय तर पृथ्वी सोडून अजून काही ग्रह आहेत का त्या ग्रहावरती आपण राहू शकतो, त्याला आपण हॅबिटेबल प्लॅनेट म्हणतो. अर्थ म्हणजे पृथ्वीच्या आजूबाजू असणाऱ्या राहण्यायोग्य ग्रहांचा शोध घेण्यासाठी हे शेप नावाचं उपकरण प्रोपल्शन मॉडेलवरती त्या ठिकाणी आहे. आणि हे जर ग्रह सापडले तर आपण त्याच्या ठिकाणी कसं पोहोचू शकतो वगैरे सगळा शोध त्या ठिकाणी असणार आहे. सो टोटल या 3 घटकांवरती त्या ठिकाणी टोटल जर बघितले तर 7 उपकरण आहेत. पहिल्यात 4, 2 आणि 1 असं लक्षात ठेवायचं. विक्रम लँडरवरती 2
रोवरवरती आणि एक आहे प्रोपल्शन मॉड्यूलवरती. ओके, सो लक्षात ठेवा 4च्या निम्मे 2, 2च्या निम्मे 1, त्यामुळे 4, 2, 1 असं लक्षात ठेवायचं. टोटल 7 उपकरणं त्या ठिकाणी आहेत. आयोग प्रश्न विचारू शकतं की या चांद्रयान 3 नावाचं जे काही यान आहे त्याच्यावर टोटल उपकरणं किती होते. टोटल 7 उपकरणं होते. त्याच्यामध्ये लँडरवरती होते 4, रोवरवरती होते 2 आणि प्रोपल्शन मॉडेलवरती 1 त्या ठिकाणी होतं. ओके, येस. चलो नंतर हे काही दिले बघा मी, पेलोड्स कसे कसे आहेत काय आहेत हे सगळं दिलेलं आहे. ओके, येस. इथं बघा APXX आणि लिप्स दिसते, शेप तुम्हाला त्या ठिकाणी दिसते. ओके, टोटल सगळे मॉड्यूल्स त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर आपण बघणार आहोत एक महत्त्वाची गोष्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही घोषणा केलेल्या आहेत आणि कुठल्या घोषणा आहेत आपण बघूयात. ओके, ज्या चांद्रयान 3शी संदर्भात आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या दिवशी चंद्राच्या भूमीवरती चांद्रयान 3 उतरवलं ती तारीख म्हणजे 23 ऑगस्ट. हा 23 ऑगस्ट इथून पुढं राष्ट्रीय अंतराळ किंवा अवकाश दिवस म्हणजेच नॅशनल स्पेस डे म्हणून साजरा केला जाणार आहे. लक्षात ठेवा, आयोग प्रश्न विचारू शकतं की खालीलपैकी कोणता दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनुसार आंतरराष्ट्रीय अंतराळ किंवा नॅशनल स्पेस डे म्हणून साजरा केला जाणार आहे, तर त्याचं नाव आहे 23 ऑगस्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट, यान लँडिंग झालेल्या ठिकाणांची नावं. चांद्रयान 2चं क्रॅश लँडिंग ज्या ठिकाणी झालं किंवा चांद्रयान 3चं सॉफ्ट लँडिंग ज्या ठिकाणी झालं त्याला नावं देण्यात आलेली आहे. त्यातलं चांद्रयान 3चं तुम्हाला त्या ठिकाणी माहीत पाहिजे, शिवशक्ती. चांद्रयान 3 हे ज्या ठिकाणी उतरलेलं आहे त्याला पंतप्रधानांनी शिवशक्ती असं त्या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे. आणि चांद्रयान 2 त्या ठिकाणी उतरलं त्याला तिरंगा असं नाव देण्यात आलेलं आहे. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे शिवशक्ती. लक्षात ठेवा, चांद्रयान 3 ज्या ठिकाणी उतरलं त्याला शिवशक्ती असं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. परंतु ह्या नावाला इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनकडून मान्यता मिळाली पाहिजे. फक्त आपण नामकरण करून उपयोग नाही, तर IAU नावाची संस्था आहे त्यांनी ह्या नावाला मान्यता दिली पाहिजे. सो ह्यातले 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 23 ऑगस्टला यान उतरलं म्हणून 23 ऑगस्ट हा राष्ट्रीय नॅशनल स्पेस डे म्हणून साजरा केला जाणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, चांद्रयान 3 ज्या ठिकाणी उतरलं त्याला शिवशक्ती पॉईंट असं नाव दिलं जाणार आहे. ओके, येस. जेव्हा आपल्या भारताची चांद्रयान 3 नावाची चंद्र मोहीम सुरू होती त्याच वेळेला रशियाची देखील एक मोहीम सुरू होती चंद्रावरची, त्याचं नाव आहे लुना. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की लुना नावाची मोहीम जसं चांद्रयान 3 दक्षिण ध्रुवावर उतरणार होतं, अगदी तशाच प्रकारे लुना नावाचे जे काही चांद्रयान आहे ते त्या ठिकाणी दक्षिण ध्रुवावरच उतरणार होतं. परंतु लुनाचं क्रॅश लँडिंग त्या ठिकाणी झालं, नाहीतर भारत हा दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातला दुसरा देश ठरला असता. परंतु चांद्रयान 3 सॉफ्ट लँडिंग झालं आणि ह्या रशियाची चंद्र मोहीम फेल झाली म्हणून रशिया मात्र या ठिकाणी विक्रम करू शकला नाही. सो रशियाची चंद्र मोहीम जी भारताच्या पॅरलल सुरू होती त्याचं नाव काय आहे, लुना 25. आमच्याकडे लुना नावाची गाडी होती, यांच्याकडे लुना नावाचं काय आहे, चंद्र मोहीम आहे. तुम्ही म्हणाल की ह्याला लुना नाव का दिलं, कारण लक्षात ठेवा चंद्राला इंग्लिशमध्ये मून आणि लुनार पण म्हणतात बघा. लुनार, लुना त्यातला उचललेला आहे. सो काही गाडीचं वगैरे नाव दिलेलं नाहीये. सो लुनार या नावातला लुना शब्द उचललेला त्या ठिकाणी आहे. लुना 25 लक्षात ठेवा. अगदी स्पेसिफिक आयोग विचारू शकतं, रशियाच्या चंद्र मोहिमेचं नाव काय होतं, लुना 22, लुना 23, लुना 24 आणि लुना 25. लुना 25 तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. 47 वर्षानंतर रशियानं चांद्र मोहीम राबवली. याच्या अगोदर 1976 मध्ये लुना 24 नावाची मोहीम रशियानं राबवलेली होती. 11 ऑगस्टला प्रक्षेपण त्या ठिकाणी झाले. आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे कंपॅरिझन मध्ये देणार आहे. आपलं प्रक्षेपण झाले 14 जुलैला, ह्यांचं प्रक्षेपण झाले 11 ऑगस्टला, म्हणजे ऑलमोस्ट आपल्यानंतर 27 दिवसांनी. तरी देखील ते आपल्या अगोदर पोहोचणार होते, कारण का त्यांच्याकडं इंधन चांगलं आहे. ओके, आपल्याकडं इंधनाची कमतरता आहे, आपल्याकडे बजेट त्या ठिकाणी कमी आहे. आपल्याकडे जसं LV M3 M4 होतं तसं त्यांच्याकडं सोयूज 2.1B त्या ठिकाणी होतं. आपलं वजन 1750 किलो, त्यांचं वजन 1750 किलो होतं. आपलं जर बघितलं तर 3900 किलो वजन इतकं त्या ठिकाणी होतं. वैज्ञानिक यानावरील वैज्ञानिक उपकरणांचं वजन 31 किलो होतं. नंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवण्याचं नियोजित होतं, परंतु 19 ऑगस्ट 2023 रोजी रशियाचं लुना 25 नावाचं जे काही यान आहे त्याचं क्रॅश लँडिंग त्या ठिकाणी झालं.
जशी आपली भारताची इस्रो आहे तशी रशियाची जी काही अवकाश संस्था आहे त्याचं नाव आहे रॉसकॉस्मॉस. ओके, माहिती असू द्या. आता बघून बघूयात थोडं भारत आणि रशियाच्या चांद्रमाहिमांची तुलना. मी तुमच्या नोट्समध्ये थोडं वेगळ्या पद्धतीने दिले सेम, फक्त मी इकडं काही मुद्दे आणि चांद्रयान 3 आणि चांद्रयान 2 त्या ठिकाणी दिलेलं आहे. सो भारताचं जे काही रॉकेट होतं त्याचं होतं नाव LV-M3-M4, त्यांचं नाव होतं सोयूज. पण भारताचं रॉकेट अधिक शक्तिशाली होतं तर लुना 25 कमी शक्तिशाली त्या ठिकाणी होतं. शक्तिशाली इन द सेन्स जास्त वजनाचं होतं, प्लस जास्त वजन त्या ठिकाणी कॅरी करत होतं. कारण आपलं जर वजन बघितलं तर 3900 किलो वजन चांद्रयान 3चं होतं, यांचं वजन 1750 किलो त्या ठिकाणी होतं. म्हणजे आपल्या ऑलमोस्ट निम्म वजन त्या ठिकाणी होतं. नंतर आपलं वजन जे आहे चांद्रयान 3चं ते जास्त होतं, त्यांचं कमी वजनाचं होतं. नंतर इंधन आपल्याकडे कमी होतं, त्यांच्याकडे जास्त होतं. नंतर पृथ्वीभोवती आपण किती प्रदक्षिणा घेतल्या तर आपण 5 प्रदक्षिणा घातल्या, त्यांनी किती प्रदक्षिणा घातली, एकच आवर्तन पूर्ण केलं. हे रशियाच्या आणि भारताच्या चंद्रमोहिमांमध्ये त्या ठिकाणी फरक आहे. नंतर चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यासाठी वापर कशाचा केला आपण, बेसिकली मॅक्सिमम वापर आपण गुरुत्वाकर्षणाचा केला आणि त्यांनी इंधनाचा केला. म्हणून एक फेरी मारल्यानंतर डायरेक्टली ते काय गेलं, त्या ठिकाणी चंद्रावरती गेलेलं होतं. नंतर चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यासाठी लागलेला वेळ आपल्याला 22 दिवस लागलं, तर त्यांना फक्त 5 दिवस लागले. कारण का, डायरेक्टली एक फेरी मारून गेलं. आपल्याला 5 फेऱ्या माराव्या लागल्या. 5 फेऱ्यानंतर आपण चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला, पण त्यांनी फक्त एक फेरी मारली, म्हणून त्यांना फक्त 5 दिवस त्या ठिकाणी लागलेले होते चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यासाठी. आपण 14 जुलैला प्रक्षेपण केलं, 5 ऑगस्टला आपण चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आणि त्याच्यानंतर 23 ऑगस्टला त्याच्यावर आपण लँडिंग त्या ठिकाणी केलेलं होतं. सो हे पण काही इन्फोग्राफिक्स आहेत ज्याच्यामध्ये मी थोडी तुलना केलेली आहे की चांद्रयान 3 आणि लुना 25. ओके, सो हे माहिती असू द्या काय प्रकार झालेला आहे. नंतर एक वेगळी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. जर आयोगाने चांद्रयान 3 बद्दल प्रश्न विचारला तर आपण सगळं डिटेलमध्ये घेतलेलंच आहे, परंतु चंद्र हा आपल्यासाठी एक आकर्षण आहे. कारण हा चंद्र जो आहे तो पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह त्या ठिकाणी आहे. चंद्राचं आपल्या पृथ्वी वरती बरंच म्हणजे पृथ्वीवर जे काही चालू आहे त्याच्यावर बरंच जे काही डिपेंडन्सी आहे ती चंद्रावर त्या ठिकाणी आहे. चंद्र आहे म्हणून त्या पृथ्वीवर गोष्टी होत आहेत. जर उद्या चंद्र नसेल तर त्यातल्या बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी नाहीशा होतील आणि पृथ्वीचं अस्तित्व देखील त्या ठिकाणी नाहीसं होऊ शकतं. त्यामुळं चंद्र एक आकर्षण या टायटल खाली मी थोडं एक न्यूज घेतलेली आहे. थोडी वेगळी न्यूज आहे. चंद्राची निर्मिती कशी झाली, चंद्र नसेल तर काय होईल, ओके, बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आहेत. चंद्रावरती कुठल्या कुठल्या देशांनी मोहिमा वगैरे राबवलेल्या आहेत हे सगळं मी त्या ठिकाणी घेणार आहे. सो ह्या चंद्राची निर्मिती नक्की कशी झाली याच्याबद्दल बऱ्याच थेरी आहेत, परंतु सर्व मान्य प्राप्त असलेली एक थेरी आहे, त्याला नाव आहे कोलिजन थेरी, म्हणजेच टक्कर सिद्धांत. टक्कर सिद्धांत म्हणजे काय, जेव्हा देशाची आपल्या पृथ्वीची जी काही सूर्यमाला आहे किंवा या सूर्यमालेमध्ये आपण पृथ्वी नावाचा ग्रह आहे ती सूर्यमाला अजून डेव्हलप होत होती, तेव्हा काय झालं, पृथ्वीवरती एक मोठा जो काही ग्रह आहे तो येऊन आदळला. त्या ग्रहाचं नाव आहे थिया. लक्षात ठेवा, थिया नावाचा जो काही लघुग्रह आहे तो लघुग्रह पृथ्वीवरून आदळला म्हणून त्याला कोलिजन थेरी म्हटलं जातं. सो लक्षात ठेवा, जेव्हा पृथ्वीवरती एखादा ग्रह येऊन आदळला तेव्हा मोठ्या प्रमाणात त्या ग्रहाचे आणि पृथ्वीचे तुकडे झाले. म्हणजे पृथ्वीवरचे काही तुकडे उडले, त्या ग्रहावरचे लघुग्रहाचे काही तुकडे उडले आणि हे तुकडे पृथ्वीच्या भोवती फार वेगाने फिरायला लागले. एवढ्या वेगाने फिरायला लागले की 2-4 महिन्यानंतर हे तुकडे एकत्र आले आणि चंद्र त्या ठिकाणी तयार झाला. सो अशी एक सर्वमान्य थेरी त्या ठिकाणी आहे. म्हणून बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की चंद्रावर खड्डे का आहेत, कारण थिया नावाचा लघुग्रह चंद्रावरून पृथ्वीवरून आदळला जेव्हा पृथ्वी अजून डेव्हलप होत होती, रादर आपली सूर्यमाला सुद्धा व्यवस्थित डेव्हलप झालेली नव्हती. सो थिया नावाचा एक लघुग्रह पृथ्वीवरती येऊन आदळला, त्याच्यानंतर त्याचे तुकडे झाले. तुकडे पृथ्वीच्या भोवती अतिशय वेगाने फिरावे लागले कारण पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण, आणि हे वेगाने फिरल्यामुळं काही वेळानं हे सगळं एकत्र आलं आणि एकत्र आल्यानंतर जो काही उपग्रह तयार झाला त्याला आपण चंद्र किंवा मून असं त्या ठिकाणी म्हणायला सुरू झालं. सो चंद्राची निर्मिती होण्यामागची एक सर्वात मोठी थेरी काय आहे तर कोलिजन थेरी, थिया नावाचा लघुग्रहाची टक्कर, म्हणून त्याला टक्कर सिद्धांत म्हणतात. यातून बाहेर पडलेल्या तुकड्यांमुळे हळूहळू चंद्राची निर्मिती त्या ठिकाणी झाली होती. आता जर हा चंद्र नसता तर काय होईल, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, पृथ्वीचा वेग जो आहे तो वेग त्या ठिकाणी काय होईल, वाढेल. कारण चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी त्या ठिकाणी जी काही वेगानं फिरत होती ती कमी झाली. थोडक्यात पृथ्वीचा वेग अतिशय वेगानं होता, जेव्हा चंद्र निर्माण झाला त्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीची जी काही फिरण्याची गती होती ती कमी झाली.
पृथ्वीची फिरण्याची गती जर कमी झाली तर त्या ठिकाणी दिवस आणि रात्र जो आहे तो 6 ते 8 तासांचा होईल. तो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होईल, जर चंद्र नसेल तर पृथ्वीची जी काही फिरण्याची गती आहे ती वाढेल. एकदा गती वाढली, वेग वाढला की पृथ्वीवरचा दिवस जो आहे तो जवळजवळ 75% कमी होईल असं म्हणता येईल. म्हणजेच पृथ्वीवर 6 ते 8 तासांचा दिवस आणि रात्र होईल. आता जो काही दिवस रात्र 24 तासांचा आहे, म्हणजे बऱ्याच वेळेला आपण म्हणतो 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असते, अगदी तशाच पद्धतीनं 2 किंवा 3 तासाचं त्या ठिकाणी दिवस असेल आणि 2 किंवा 3 तासाची रात्र त्या ठिकाणी असणार आहे. सो पृथ्वीची फिरण्याची गती वाढेल. गती वाढल्यामुळं पृथ्वीवरचा दिवस आणि रात्रांची जी काही लांबी आहे ती कमी होईल. 24 तासांवरनं दिवस रात्र जो आहे तो 6 ते 8 तासांचा होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, वाऱ्यांचा वेग वाढेल. कारण पृथ्वीची गती वाढली, पृथ्वीची गती फिरण्याची गती वाढली, त्यामुळे वाऱ्याचा वेग वाढेल. आणि अतिशय जास्त असलेल्या वाऱ्याच्या वेगामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथं ऋतू राहणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पृथ्वीवरचं जीवन जे आहे ते नाशवंत पावलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या पृथ्वीवरती समुद्राच्या ज्या काही भरती ओहोटी येतात ह्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कारणीभूत काय आहे तर चंद्राचं त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण. जर चंद्र नसता नाही तर समुद्राची जी काही भरती ओहोटी आहे त्या भरती ओहोटीवर परिणाम होऊ शकतो. आणि हा भरती ओहोटीवर परिणाम झाल्यामुळं जी काही समुद्राची इकोसिस्टीम आहे त्या इकोसिस्टीमवर देखील त्या ठिकाणी परिणाम होऊ शकतो. सो बरेच त्या ठिकाणी गोष्ट आहेत. चंद्र नसेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्या ठिकाणी चंद्रग्रहण नसेल, सूर्यग्रहण त्या ठिकाणी, चंद्रग्रहण नसेल किंवा सूर्यग्रहण पण त्या ठिकाणी नसेल. पृथ्वीचं रोटेशन त्या ठिकाणी जोरात वाढेल. दिवस रात्र कमी होईल. ओके, रात्र जास्त डार्कर होतील. ओके, हवामान कुठलं नसेल, बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी काही प्रेमकविता करणारी लोक आहेत त्या प्रेमकविता करणाऱ्या लोकांना चंद्र हा निमित्त झाला नसता आपल्या प्रियकराबद्दल त्या ठिकाणी लिहायला. सो जोक्स अपार्ट, की चंद्र नसता तर कदाचित चांगलं दर्जेदार साहित्य देखील त्या ठिकाणी निर्माण झालं नसतं. कारण चंद्रामुळं बऱ्याच लोकांनी आपल्या बऱ्याच चित्रपटांमध्ये गाणी देखील त्या ठिकाणी चंद्रावरती त्या ठिकाणी आहेत. ओके, येस, चलो. सो आपण बघितलं की दक्षिण ध्रुवावरच त्या ठिकाणी चंद्राचं लँडिंग आपण केलेलं आहे. पण दक्षिण ध्रुव आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे, का आपण दक्षिण ध्रुवाचीच निवड त्या ठिकाणी केली? सर्वात महत्त्वाची गोष्ट, दक्षिण ध्रुवावरती मोठे मोठे विवर आहेत, म्हणजे काय खड्डे आहेत. सो दक्षिण ध्रुवावरती मोठे मोठे खड्डे आहेत आणि या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ आहे. आणि हा बर्फ जर आहे असं शिक्कामोर्तब झालं, ओके, असे पुरावे सापडलेले आहेत की या मोठ्या मोठ्या खंडांमध्ये बर्फ आहे. आणि हे बर्फ आहे असं जर शिक्कामोर्तब झालं तर तो बर्फ काढून तो भविष्यातल्या अंतराळ मोहिमेसाठी वापर करता येऊ शकतो. आणि हा वापर कशासाठी असेल? बर्फ वितळून पिण्याचं पाणी असेल किंवा उपकरणं थंड करणं असेल. सो जो काही बर्फ आहे तो आपण बर्फ आपल्या मोहिमांसाठी वापरू शकतो. कशासाठी? जे काही पिण्याचं पाणी आहे ते पिण्याचं पाणी, प्लस जी काही गरम झालेली उपकरणं आहे ती थंड करायची असेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पाण्याचं अपघटन करून इंधन म्हणून आपण हायड्रोजन वापरू शकतो आणि श्वसनासाठी ऑक्सिजनची निर्मिती करू शकतो. आता हे पाण्याचं अपघटन म्हणजे काय बघा, पाण्याचा केमिकल फॉर्म्युला आहे H2O, सगळ्यांना माहीत आहे. ओके, जर आपण त्यातनं विद्युत अपघटन केलं तर हायड्रोजन नावाचा वायू बाहेर पडेल आणि ऑक्सिजन पण बाहेर पडेल. हाच हायड्रोजन आपण इंधन म्हणून देखील वापरू शकतो आणि आपल्याला श्वसनासाठी लागणारे जे ऑक्सिजन आहे ते पण आपण त्या ठिकाणी करू शकतो. सो मिळालेल्या पाण्याचं विद्युत अपघटन करून आपण हायड्रोजन ॲज अ इंधन आणि ऑक्सिजन ॲज अ श्वसनासाठी आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दक्षिण ध्रुवावरील तापमान जे आहे ते -50° पर्यंत जात असतं. कित्येक खोल विवरांच्या तळापर्यंत सूर्यप्रकाश कधीच पोहोचत नाही. त्यामुळं इथलं जे पाणी आणि इतर पदार्थ आहेत ते वाफ न होता अब्जावधी वर्षापासून टिकून राहिलेले आहेत. दक्षिण ध्रुवावर सावली मोठ्या प्रमाणात आहे. इथं जो काही बर्फ आहे किंवा इथले जे काही पदार्थ आहेत त्याचं कुठल्याही प्रकारे बाष्पीभवन त्या ठिकाणी झालेलं नाही. आणि ह्याचा जो काही सोर्स आहे तो अब्जावधी वर्षापासून आहे. म्हणजे एखादा बर्फ जो आहे तो तिथं अब्जावधी वर्षापासून गोठलेल्या स्थितीचा आहे. जर आपण ह्या दक्षिण ध्रुवावरचे जे काही बर्फ आहे ते कलेक्ट करू शकलो तर चंद्राची निर्मिती कशी झाली याचे पुरावे काही आपल्याला मिळू शकतात. कारण इथं मोठ्या प्रमाणात आपण केमिकल एक्सपेरिमेंट त्या ठिकाणी करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जी काही बर्फ आहे तो फार दिवसापासून गोठलेल्या स्थितीमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला चंद्राची निर्मिती कशी झाली याच्याबद्दल काही पुरावे मिळू शकतात. चंद्र मोहिमा राबवलेले देश टोटल आतापर्यंत 11 देश आहेत ज्यांनी वेगवेगळ्या चंद्र मोहिमा राबवलेल्या आहेत. त्यातले फक्त
चारच देश आहेत ज्यांनी यान सक्सेसफुली लँड त्या ठिकाणी केलेलं आहे, अमेरिका, रशिया, चीन आणि भारत. त्यातला भारत एकमेव देश आहे ज्यानं चंद्रावरती दक्षिण ध्रुवावरती सॉफ्ट लँडिंग केलेलं आहे. सो 4 देश सगळ्यांना माहित आहेत, अमेरिका, रशिया, चीन आणि भारत. नंतर जपाननं पण मोहीम राबवली. पहिले 4 देश यशस्वी आहेत, बाकीचे देश जे आहेत 7 ते अयशस्वी झालेले आहेत. युरोपियन स्पेस एजन्सी, इस्रायल, संयुक्त अरब अमिराती, हा तर पहिला अरब देश आहे ज्यांनी चंद्र मोहीम राबवली, कारण जपान हा हे नाहीये. दक्षिण कोरिया, इटली आणि लक्झेंबर्ग. ओके, सो फर्स्ट अरब, हे पण तुम्हाला माहित असू द्या, फर्स्ट अरब कंट्री ज्यांनी चंद्रावरती यान पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओके, ह्यांच्या मोहिमा झालेल्या आहेत. 2022 मध्ये त्याचं प्रक्षेपण झालं होतं, परंतु चंद्रावरती लँडिंग किंवा त्या ठिकाणी सक्सेसफुल झालेलं नाही आहे त्यांचं. 1958 पासून जवळजवळ 146 चांद्र मोहिमा विविध देशांनी राबवल्या. पहिली मोहीम जी होती पायोनियर नावाची मोहीम होती, 1958 मध्ये अमेरिकेनं त्या ठिकाणी राबवलेली होती. ओके, सो फक्त माहिती असू द्या, चंद्रावरची पहिली मोहीम, यशस्वी म्हणत नाही मी, पहिली मोहीम पायोनियर अमेरिकेनं. नंतर जगातली पहिली यशस्वी चांद्र मोहीम लुना 1, लक्षात ठेवा, लुना 1 ही चंद्रावरची पहिली यशस्वी मोहीम त्या ठिकाणी आहे, रशियानं 1959 मध्ये. नंतर चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचणारे पहिले अंतराळ यान लुना 2 हे चंद्रावरती त्या ठिकाणी पोहोचलेलं होतं, परंतु ते सॉफ्ट लँडिंग नव्हतं, म्हणजे आदळलेलं होतं. जसं चंद्रयान 2 क्रॅश लँडिंग केलेलं होतं, सो पोहोचणारं म्हटलंय मी. ओके, चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचणारं पहिलं अंतराळयान लुना 2 रशियानं 14 सप्टेंबर 1959 मध्ये. नंतर चंद्रावरचं पहिलं सॉफ्ट लँडिंग, त्याचं नाव आहे लुना 9. हे प्रश्न आयोग विचारू शकतं की चंद्रावर पहिलं सॉफ्ट लँडिंग करणारं यान कुठलं आहे, तर लुना 9 रशियानं फेब्रुवारी 1966 ला. चंद्रावर सर्वाधिक वेळा सॉफ्ट लँडिंग केलेलं आहे अमेरिकेनं एकदा नाही तर 11 वेळा सॉफ्ट लँडिंग केलेलं आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारे चीनचे लँडर, चीननं 2 वेळा केले. रशियाचं एक्झॅक्टली मला सांगता येणार नाही किती रशियानं सॉफ्ट लँडिंग केलेलं आहे, पण रशिया पहिला देश आहे ज्यानं सॉफ्ट लँडिंग केलं. 2 नंबरचा देश आहे अमेरिकेनं आतापर्यंत 11 वेळा सॉफ्ट लँडिंग केले. सॉफ्ट लँडिंग केलं नाही, प्लस त्यांनी मानवी चांद्र मोहिमा देखील त्या ठिकाणी राबवलेल्या आहेत. चँग E3 2013 मध्ये ही मोहीम यशस्वी राहिलेली होती. चँग E4 2019 मध्ये. याचा अर्थ 2013 आणि 2019 अशा 2 वेळेला चीननं चंद्रावरती सॉफ्ट लँडिंग केलेलं आहे. चंद्रावर मानवी मोहिमा कोणी राबवल्या, अमेरिकेनं 1969 ते 1972 अशा टोटल 6 वेळा मोहिमा राबवल्या आणि टोटल 12 अंतराळवीरांना आतापर्यंत चंद्रावर त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. आणि सगळ्यांना माहित आहे 20 जुलै 1969 मध्ये अपोलो नावाची काही मोहीम होती, त्या मोहिमेच्या माध्यमातून नील आर्मस्ट्रॉंग आणि बज अल्ड्रिन यांनी चंद्रावरती पाऊल त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. सो आतापर्यंत चंद्रावरती मानवी मोहीम राबवणारा एकमेव देश आहे तो आहे अमेरिका. यांचा अर्थ चंद्रावर फक्त मानवाला एकाच देशानं पाठवलेलं आहे, अमेरिकेनं. नासाची आगामी मानवी चंद्र मोहीम आहे आर्टेमिस. 1972 नंतर अमेरिकेनं चंद्र मोहीम राबवणं बंद केलेलं होतं. याचा अर्थ आता 50 वर्षानंतर परत एकदा अमेरिकेनं आर्टेमिस नावाची मोहीम सुरू केलेली आहे. कदाचित 2024 मध्ये ह्या आर्टेमिस मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण होईल आणि आपण त्याचे जिवंत साक्षीदार असू, कारण आपण स्वतःहून बघणार आहोत की नासाच्या काही अंतराळवीरांनी त्या ठिकाणी चंद्रावर पाऊल ठेवलेलं आहे. ओके, सो या आर्टेमिस नावाच्या मानवी चांद्र मोहिमेची 4 अंतराळवीर जे आहेत त्यांची घोषणा देखील त्या ठिकाणी झालेली आहे आणि याच्यावरती देखील आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. ओके, सो आर्टेमिस काय आहे, तर नासाची मानवी चंद्र मोहीम त्या ठिकाणी आहे आणि ह्याच्यामध्ये 4 अंतराळवीर त्या ठिकाणी आहेत आणि ह्या अंतराळवीरांमध्ये पहिली व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे, त्यांचं नाव आहे क्रिस्टिना कोच. कंबाईनला एकदा क्रिस्टिना कोचवरती आयोगाने प्रश्न विचारलेला होता. क्रिस्टिना कोच कोण होतील, तर चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या महिला त्या ठिकाणी ठरतील. प्रश्न विचारला जाऊ शकतो. आर्टेमिस नावाची मोहीम जर यशस्वी झाली तर चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या पहिल्या महिला कोण असतील, तर त्यांचं नाव आहे क्रिस्टिना कोच. सर्वात जास्त स्पेस वॉक करणाऱ्या देखील ह्या महिला त्या ठिकाणी आहे. नंतर आहेत विक्टर ग्लोवर, चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले कृष्णवर्णीय असतील, पहिले ब्लॅक मॅन असतील. नंतर आहेत रीड विजमन आणि जेरेमी हेन्सन कॅनडाचे त्या ठिकाणी आहेत. सो ह्या 4 अंतराळवीरांची निवड करण्यात आलेली आहे. त्यातलं क्रिस्टिना कोच हे तुम्हाला नाव चांगलं लक्षात ठेवायचं आहे, कारण भविष्यात चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या त्या पहिल्या महिला त्या ठिकाणी असणार आहे. आलं लक्षात सगळ्यांना? ओके, येस. नंतर आपण बघणार आहोत जगातील सर्वात मोठ्या खाजगी संचार उपग्रह म्हणजेच कम्युनिकेशन सॅटेलाइटचं प्रक्षेपण झालेलं आहे. त्याचं नाव आहे ज्युपिटर 3. ह्युजेस नावाची कंपनी आहे, त्यांनी हे तयार केलेलं आहे. स्पेस एक्स
जी काही कंपनी आहे इलॉन मस्क यांची, यांनी त्याचं प्रक्षेपण केलेलं आहे. केनेडी स्पेस सेंटरवरून त्याचं प्रक्षेपण झालंय. फाल्कन हेवी नावाचं जे काही त्या ठिकाणी रॉकेट आहे त्याच्या माध्यमातून त्याचं प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. सो जगातला सर्वात मोठा खाजगी कम्युनिकेशन सॅटेलाइट, त्याचं नाव काय आहे आपण विचारू शकतं, ज्युपिटर 3. नंतर आपण काही बघणार आहोत अंतराळ संदर्भात संक्षिप्त घडामोडी. ओके, भारतातलं पहिलं ऑक्सिजनवर चालणारं रॉकेट अग्निकुल कॉस्मॉस या एका खाजगी कंपनीनं विकसित केलेलं आहे. सो बरेच इंधनं त्या ठिकाणी वापरले जातात. मोस्ट ऑफ द टाइम्स लिक्विड ऑक्सिजन किंवा हायड्रोजन त्या ठिकाणी वापरला जातो, परंतु ऑक्सिजनवर चालणारं रॉकेट ह्या अग्निकुल कॉस्मॉसने विकसित केलेलं आहे. नंतर 500 किलो वजनाचे म्हणजे जे काही कमी वजनाचे उपग्रह आहे त्यांचं प्रक्षेपण करण्यासाठी एक नवीन स्पेस पोर्ट म्हणजे प्रक्षेपण स्थळ त्या ठिकाणी विकसित केलं जात आहे तामिळनाडू. सध्याला श्रीहरिकोटा नावाचं ठिकाण आहे, तिथूनच सगळ्या प्रक्षेपण त्या ठिकाणी केलं जातं, पण भविष्यात आणखीन एखादं लॉन्चिंग साईट विकसित करण्याचा विचार केला जातोय, ते तामिळनाडूमध्येच. नंतर लुपेक्स नावाचा एक उपक्रम आहे जो भारत आणि जपानचा आहे आणि कशाच्या संदर्भात आहे, लुनारच्या संदर्भात आहे. लुनार म्हणजे काय, चंद्राच्या संदर्भात. सो चंद्राच्या संदर्भात लुपेक्स नावाचा उपक्रम मिशन राबवणारे देश कुठले आहेत, तर भारत आणि जपान. नंतर उत्तर कोरियाचा एक गुप्तचर उपग्रह आहे, त्याचं नाव आहे मालीग्योंग. या प्रक्षेपणाचा दुसरा प्रयत्न देखील अयशस्वी झालेला आहे. सो मालीग्योंग नावाचा गुप्तचर उपग्रह कोणत्या देशाचा आहे, तर तुम्हाला माहित असू द्या, उत्तर कोरिया. ओके, येस. चलो, आता नेहमीप्रमाणे आपण क्विक रिव्हिजन करूयात. काय काय बघलोय, शिकलोय आपण, एकदा 2-3 मिनिटांमध्ये बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं की हे जे काही चांद्रयान 3 आहे त्याचं सॉफ्ट लँडिंग केलंय 23 ऑगस्ट. इथून पुढे नॅशनल स्पेस दिवस म्हणून देखील साजरा केला जाणार आहे. चंद्राच्या भूमीवरती यान उतरवणारा भारत जगातला चौथा देश आहे आफ्टर अमेरिका, रशिया, चीन. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला देश आहे. सर्वात जास्त यूट्यूबवर या चांद्रयान 3चं सॉफ्ट लँडिंगचं स्ट्रीमिंग बघण्यात आलं. 80 लाख लोक त्या ठिकाणी बघत होते. टोटल 4 टप्प्यांमध्ये हे लँडिंग त्या ठिकाणी पार पडलं. यातलं सगळ्यात मोठं चॅलेंज हेच होतं की यान जे हॉरिझॉन्टल स्टेटमध्ये आहे त्याला व्हर्टिकल स्टेटमध्ये त्या ठिकाणी आणण्यात आलं. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट, मोहिमेचे काही शिल्पकार मी त्या ठिकाणी दिलेले आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एकदा यान लँड झाल्यानंतर त्यांनी एक संदेश त्या ठिकाणी इस्रोला पाठवला, आय रिच माय डेस्टिनेशन अँड यू टू. मी आणि माझ्यासोबत तुम्हीही इच्छित ठिकाणी पोहोचलेला आहात असा त्यांनी संदेश त्या ठिकाणी दिलेला होता. नंतर 14 जुलैला प्रक्षेपण आहे. LVM-3M4 नावाचं प्रक्षेपक त्या ठिकाणी वापरला. 3900 किलो इतकं वजन त्या ठिकाणी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, चंद्राच्या भूमीवरती सॉफ्ट अँड सेफ लँडिंग करणं, रोवरचं डेमॉन्स्ट्रेशन करणं आणि काही प्रयोग करणं हे त्याचं उद्दिष्ट होतं. विक्रम नावाचं लँडर, रोवर नावाचं, प्रज्ञान नावाचं रोवर आणि प्रोपल्शन मॉडेल हे 3 घटक त्या ठिकाणी होते. नंतर आपण बघितलं की हे जे काही आपण म्हणतो की चांद्रयान आहे, त्या चांद्रयानानं त्या ठिकाणी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर केलेला आहे. चंद्राभोवती त्यांनी 5 आवर्तनं, पृथ्वीभोवती 5 आवर्तनं पूर्ण केली, चंद्राभोवती 6 आवर्तनं पूर्ण केली आणि नंतर चंद्राच्या भूमीवरती त्या ठिकाणी लँडिंग केलेलं होतं. एकूण शोध मोहीम असणार आहे 1 चांद्र दिवस म्हणजे पृथ्वीवरचे 14 दिवस त्या ठिकाणी. ओके, इथं मी कंपॅरिझन दिले बघा. आपण चंद्रयाननं पृथ्वीभोवती फेऱ्या मारलेल्या आहेत, चंद्राभोवती फेऱ्या मारलेल्या आहेत. इथं तुम्हाला दिसतंय की हे जे काही लुना 25 आहे ते डायरेक्ट इथून निघालेलं आहे आणि इथं पोहोचलेलं आहे. म्हणजे फक्त एक फेरी पूर्ण केली आणि डायरेक्टली ते त्या ठिकाणी गेलेलं आहे. ओके, लँडर, प्रज्ञान नावाचं रोवर आणि प्रोपल्शन मॉडेल याच्यावरती जी टोटल उपकरणं आहेत ते आहेत 7. त्यातलं विक्रमवरती आहेत रंभा, चास्ते, इल्सा आणि LRA आपल्याला नासानं त्या ठिकाणी दिलेलं होतं दोन्ही मधलं अंतर एक्झॅक्टली मेजर करायला. नंतर त्या ठिकाणी रोवरमध्ये 2 आहेत, APXS आणि लिप्स. प्रोपल्शन मॉडेलवरती एकच आहे, शेप. कशासाठी, तर आपल्या आजूबाजूचे जे काही ग्रह आहे त्यांचा शोध घेण्यासाठी. ओके, टोटल 7 उपकरणं त्या ठिकाणी झालेले आहेत. 23 ऑगस्ट हा अवकाश दिवस असेल किंवा अंतराळ दिवस असेल आणि चांद्रयान 3 ज्या ठिकाणी लँड झालं त्याला शिवशक्ती नाव असेल असं त्या ठिकाणी मोदी यांनी घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे. भारताच्या चांद्रयान 3 सोबत आणखीन एका देशाची मोहीम त्या ठिकाणी सुरू होती, त्याचं नाव आहे लुना 25. देश आहे रशिया. 11 ऑगस्टला प्रक्षेपण झालं. सोयूज नावाचं रॉकेट त्या ठिकाणी वापरलं, 1750 किलो. 19 ऑगस्ट रोजी त्याचं क्रॅश लँडिंग त्या ठिकाणी झालेलं आहे. यांचं पण आपल्यासारखंच टार्गेट होतं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर त्या ठिकाणी उतरण्याचं. बरं झालं त्यांची मोहीम अयशस्वी झाली, कारण जर त्यांची मोहीम यशस्वी झाली असती तर आपल्या अगोदर 4 दिवस ते पोहोचले असते आणि त्यांनी विक्रम केला असता. दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा जगातला पहिला देश रशिया ठरला असता.
परंतु क्रॅश लँडिंग झालं आणि ती संधी आपल्याला मिळालेली त्या ठिकाणी आहे. सो दोन्ही देशांच्या चांद्र मोहिमेंची मी कंपॅरिझन त्या ठिकाणी केली होती. त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपली चांद्र मोहीम जी आहे ती गुरुत्वाकर्षणावर चालणार होती. आपण 5 फेऱ्या पूर्ण केल्या, त्यांनी फक्त 1 फेरी पूर्ण केली कारण त्यांच्याकडे इंधन चांगलं होतं. आपल्याला चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यासाठी 22 दिवस लागले, त्यांना फक्त 5 दिवस त्या ठिकाणी लागलेले होते. ओके, येस. नंतर चंद्राची निर्मितीसाठी जी काही सर्वमान्य प्राप्त थेअरी आहे त्याचं नाव आहे कोलिजन थेअरी. थिया नावाचा एक लघुग्रह चंद्रावरून आढळलेला होता, पृथ्वीवरून आढळला. त्याच्यामुळं जे काही तुकडे झाले त्या तुकड्यातूनच चंद्राची निर्मिती झाली. चंद्र नसता तर पृथ्वीची फिरण्याची गती वाढेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट 24 तासांचा जो दिवस आहे तो 6 ते 8 तासांवर येऊन थांबेल. नंतर वाऱ्यांचा वेग वाढेल आणि भरती ओहोटीवर देखील परिणाम त्या ठिकाणी होतील. बरेच ऋतू देखील त्या ठिकाणी गायब होतील, चंद्रग्रहण नसेल, बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या होत्या. नंतर दक्षिण ध्रुव का महत्त्वाचा आहे, कारण दक्षिण ध्रुवावर जो काही सूर्यप्रकाश आहे तो कमी त्या ठिकाणी येत असतो. इथं बर्फ आहे, जर बर्फाचे पुरावे आहेत, हा जर आपण वितळवला तर आपण त्याचा भविष्यातील मोहिमेंसाठी वापर करू शकतो. एकतर पिण्याचं पाणी असेल, दुसरी महत्त्वाची गोष्ट असेल उपकरण थंड करेल. याच पाण्याचा आपण विद्युत अपघटन करून हायड्रोजन नावाचं इंधन तयार करू शकतो आणि श्वसनासाठी ऑक्सिजन देखील त्या ठिकाणी तयार करू शकतो. इथं जो आहे तो बर्फ तो बऱ्याच अब्जावधी वर्षापासून गोठलेल्या स्थितीत आहे. त्यामुळं चंद्राची निर्मिती कशी झाली त्याचे पुरावे देखील आपल्याला मिळू शकतात. टोटल 11 देश आहेत, ज्या 11 देशांनी चंद्रावरच्या मोहिमा राबवलेल्या आहेत. फक्त त्यातले 4 देश सक्सेसफुल झालेले आहेत. काही महत्त्वाच्या देशांमधला एक देश माहिती असू द्या, संयुक्त अरब अमिराती हा चंद्रावरती चंद्रमोहीम राबवणारा पहिला अरब देश त्या ठिकाणी आहे. पहिली मोहीम पायोनियर त्या ठिकाणी होती. चंद्रावरती पहिलं सॉफ्ट लँडिंग त्या ठिकाणी रशियाने केलेलं आहे, लुनानं. आत्तापर्यंत लुना 9 सर्वात जास्त वेळा सॉफ्ट लँडिंग करणारा देश आहे अमेरिका. चीननं 2 वेळा सॉफ्ट लँडिंग केलेलं आहे, चँग-E3 आणि चँग-E4 अशी त्याची नावं त्या ठिकाणी आहेत. आर्टेमिस ही नासाची भविष्यातली चांद्र मोहीम आहे, ज्याच्यामध्ये टोटल 4 चांद्रवीरांची निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यातलं एक नाव तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे, क्रिस्टिना कोच, कारण भविष्यात चंद्रावरती पाऊल ठेवणाऱ्या ह्या पहिल्या महिला असतील. विक्टर ग्लोवर हे पहिले कृष्णवर्णीय त्या ठिकाणी असणार आहेत. ज्युपिटर 3 नावाचा एक खाजगी संचार उपग्रह आहे, तो आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आहे. त्याचं प्रक्षेपण केलेलं आहे स्पेस एक्स कंपनीनं फाल्कन हेवी नावाच्या हेलिकॉप्टरमधून. नंतर अग्निकुल कॉस्मॉसनं ऑक्सिजनवर चालणारं रॉकेट विकसित केलेलं आहे. तामिळनाडूमध्ये कमी वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी एक प्रक्षेपण स्थळ त्या ठिकाणी विकसित करण्यात येत आहे. लुपेक्स नावाचा चंद्राच्या बाबतचा एक मिशन त्या ठिकाणी भारत आणि जपाननं त्या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उत्तर कोरियाचा एक गुप्तचर उपग्रह आहे, त्याचं नाव आहे मालिग्योंग. त्याचं प्रक्षेपण जे आहे ते अयशस्वी झालेलं त्या ठिकाणी आहे. सो आजच्यासाठी आपण इथेच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना असेल. तोपर्यंत धन्यवाद.